नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मी ऑफिसर चॅनलवर. मित्रांनो, आज आपण तलाठी भरती 2019 विषय लेक्चर बनवणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण तलाठी भरती 2019च्या अनुषंगाने तलाठी भरती कशा प्रकारे होते, कशा प्रकारे कंडक्ट केली जाते याच्याविषयी आपण पाहणार आहोत. तसेच कोणता विषय किती मार्काला आहे, कोणत्या विषयाचं किती वेटेज आहे आणि अभ्यासात आपलं त्याचं काय महत्त्व आहे याच्याविषयी आपण थोडं पाहूया. तर मित्रांनो, तलाठी भरती ही 100 मार्काचा पेपर असतो आणि 25 मार्कामध्ये त्याची विभागणी केलेली आहे. तर 25 मार्कासाठी इंग्लिश ग्रामर आहे, 25 मार्कासाठी मराठी व्याकरण आहे, 25 मार्कासाठी GS आणि 25 मार्कासाठी गणित बुद्धिमत्ता आहे. तर मित्रांनो, ह्याच्या सर्वांमध्ये एकदम क्रुशियल असा विषय म्हणजे गणित बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण. या विषयामध्ये आपल्याला जवळजवळ आउट ऑफ मार्क घेता येतात. त्यामुळं हे दोन विषय अतिशय क्रुशियल आहेत. जर मित्रांनो आपण GSचा जर विचार केला तर सातत्यानं आपल्या काही मागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्यावर नंतर आपल्याला असं लक्षात येतं की राज्यघटना, इतिहास, ग्रामप्रशासन, विज्ञान ह्याच्यावर सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर आपण ज्या जिल्ह्यात फॉर्म भरलेला आहे त्या जिल्ह्यातला काही 2-3 क्वेश्चन आपल्याला अपेक्षित असतात. त्याच्यामुळं त्या जिल्ह्याचाही अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे. तर मित्रांनो, तलाठी हे ग्रामीण भागातच काम करणारं पद आहे, महसूल विषयीचं पद आहे. त्यामुळं ग्रामीण भागाविषयी ग्रामपंचायत, पंचायत राज विषयीचा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे आणि त्याविषयी सगळ्यात जास्त प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो, आजच्या आपल्या लेक्चरमध्ये इतिहासचा आपण काही महत्त्वाच्या बाबी, काही महत्त्वाचे क्वेश्चन घेणार आहोत. तर त्या अनुषंगाने आपण आज आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या लेक्चरमध्ये आजचा आपला पहिला क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे. तर मित्रांनो, हे पहिला ऑप्शन आहे वराड बरीदशाही, दुसरा ऑप्शन आहे गोळकोंडा कुतुबशाही, विजापूर, तिसरा ऑप्शन आहे विजापूरची आदिलशाही, आणि चौथा ऑप्शन आहे टिपू सुलतान म्हैसूर. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये 1 नंबर ऑप्शन असा आहे की वराड बरीदशाही. तर वराडची बरीदशाही नाही, ते बरीदची बरीदशाही आहे. तर मित्रांनो, 1 नंबर ऑप्शन आहे चुकीचा आहे. तर मित्रांनो, ह्याच्याविषयी बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत तलाठी क्वेश्चन पेपरमध्ये. तर हे जे 5 घराणे आहेत तर त्याचा मूळ घराणे असं अल्लाउद्दीन हसन बहाने हा होता, मूळ राजा होता. हा मुस्लिम राजा होता. त्याने त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसदारांनी असं पुढे असे 5 घराणे पडले. त्यातील पहिले घराणे अहमदनगरची निजामशाही, त्यानंतर वराडातील इमादशाही, नंतर बरीद येथील बरीदशाही, नंतर विजापुरातील आदिलशाही, नंतर गोळकोंड्याची कुतुबशाही, असे 5 सुलताने होऊन गेल्या. तर या घराण्याविषयी बऱ्याच वेळा तलाठी पेपरमध्ये क्वेश्चन विचारलेले आहे. त्यामुळे आपण हे व्यवस्थित करणे क्रमप्राप्त आहे. त्यानंतर मित्रांनो, आपला पुढचा क्वेश्चन शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाविषयी आहे. तर मित्रांनो, आपल्याला हा क्वेश्चन असा आहे की शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील कोण प्रधान होते, पंतप्रधान कोण होते, असा प्रश्न आहे. तर मित्रांनो, मोरो त्र्यंबक पिंगळे हे पंतप्रधान होते शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातील. तर मित्रांनो, अष्टप्रधान मंत्रिमंडळाविषयी बऱ्याच वेळा सरसेवेला तसेच तलाठी परीक्षेला प्रश्न विचारले आहे. त्यामुळं अष्टप्रधान मंत्रिमंडळ बघणे हे क्रमप्राप्त आहे. तर मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील अष्टप्रधान मंत्रिमंडळ आपण पाहूया. तर पंतप्रधान होते मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, अमात्य होते रामचंद्र नीलकंठ, सचिव होते अण्णाजी पंत दत्तो, वाकणीस होते दत्ताजी पंत त्र्यंबक, सेनापती होते हंबीरराव मोहिते, सुमंत होते रामचंद्र त्र्यंबक, न्यायाधीश होते निराजी पंत रावजी, आणि पंडित होते मोरेश्वर पंडित. तर मित्रांनो, शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळ तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळा ह्याच्यावर प्रश्न पडलेला आहे. आता नेक्स्ट पाहूया. मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे संभाजी राजेसोबत बंदी बनवलेलं त्यांचा साथीदार कोण. जेव्हा संभाजी महाराजांना इथून पकडून नेलं त्यावेळेला त्यांच्यासोबत त्यांचा साथीदार कोण होता, असं हा प्रश्नामध्ये विचारलेला आहे. तर मित्रांनो, आता सध्या TV चाललेली संभाजी महाराजांची जर मालिका तुम्ही बघित असाल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लगेचच भेटेल. तर त्या 3 नंबर ऑप्शन आहे कवी कलश, हे त्याचं बरोबर उत्तर आहे.
तसेच मित्रांनो शिवाजी महाराजांचे तसेच संभाजी महाराजांच्या जीवनावर काही क्वेश्चन आहेत ते सरळ सेवेला विचारले जातात. त्या अनुषंगाने शिवाजी महाराजांचं आणखीन एक 2 क्वेश्चन होतात. ते म्हणजे शिवाजी महाराजांची राजधानी कोणती? स्वराज्याची राजधानी रायगड आहे, पण प्रथम राजधानी राजगड आहे हे आपल्याला माहीत पाहिजे आहे. प्रथम राजगड विचारलं तर राजगड म्हणायचं आणि नुसतं राजधानी म्हणले तर रायगड, हे मित्रांनो लक्षात ठेवा. मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, बुद्धांच्या आईचे नाव काय होते? गौतम बुद्धाच्या आईचे नाव काय होते? असा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. तर मित्रांनो गौतम बुद्धाच्या आईचे नाव महामाया होते. 3 नंबर ऑप्शन बरोबर आहे. तर मित्रांनो गौतम बुद्धाच्या जीवनावर बऱ्याच वेळा सरळ सेवेला प्रश्न विचारले जातात. त्यातील दुसरा क्वेश्चन आहे, गौतम बुद्धांचा जन्म कुठे झाला? तर मित्रांनो हा एक क्वेश्चन बऱ्याच वेळा सरळ सेवेला तलाठी भरतीला पडलेला आहे, त्यामुळं हा क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित करा. गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झालेला आहे. सध्या लुंबिनी हे नेपाळमध्ये आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. मित्रांनो गौतम बुद्धांच्या जीवनावर थोडी आणखी माहिती बघूया आपण. तर गौतम बुद्धांचा जन्म इसवी पूर्व 1563 झाला लुंबिनी, नेपाळ. आता लुंबिनी हे नेपाळमध्ये आहे. आपण ह्याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये बघितले आहे. तर मित्रांनो त्यांच्या आईचे नाव होते मायादेवी. त्यानंतर त्यांच्या पित्याचं नाव होतं शुद्धोधन, यामध्ये पहा. तसेच त्यांच्या जीवनसंगिनीचे नाव होते यशोधरा. अनेकदा सांगतो मित्रांनो, त्यांच्या जीवनसंगिनीचे नाव यशोधरा होते. त्याच्या पित्याचे नाव शुद्धोधन होते आणि मातेचे नाव होते मायादेवी. तर मित्रांनो हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, हे क्वेश्चन बरेच वेळा पडतात. मित्रांनो आज आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे, राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली? राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर मित्रांनो हे बरोबर उत्तर आहे बी ऑप्शन, दंतेदुर्ग या राजाने राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना केली. तर मित्रांनो नेक्स्ट पाहूया. मित्रांनो तलाठी भरतीला रिपीट होणाऱ्या क्वेश्चनपैकी दुसरा नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्राचीन भारतातील थोर व्याकरणकार पतंजली कोणाचे समकालीन होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, पुष्यमित्र शुंग हे पतंजली यांचे समकालीन होते. मित्रांनो पुढील क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या देशात तमिळ ही प्रमुख भाषा आहे? तर मित्रांनो हा प्रश्न बघा की तमिळ ही प्रमुख भाषा असणारा देश खालीलपैकी कोणता असं म्हणलेला आहे. तर ह्याच्यामध्ये कोणत्याही ऑप्शनमध्ये भारत हा नाही. तर मित्रांनो 4 नंबर ऑप्शन आहे डी ऑप्शनमध्ये मित्रांनो सिंगापूर या देशामध्ये प्रमुख भाषा तमिळ आहे. त्यामुळं असं काही ठराविक असं क्वेश्चन असतात की ते आपल्याला समजत नाही की नेमका हा प्रश्न तिथं तमिळ भाषा कशी, त्यामुळं असं प्रश्न बघणं अत्यंत गरजेचं असतं. पुढचा क्वेश्चन आहे मित्रांनो, दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी प्रथम महिला कोण? तर मित्रांनो रजिया सुलतान ही दिल्लीच्या सुलतानपदी बसणारी प्रथम आणि एकमेव महिला आहे. तर 1236 ते 40 दरम्यान रजिया सुलतान या सुलतान होत्या. तर मित्रांनो आजच्या आपल्या लेक्चरच्या शेवटी जाता आपण आणखीन एक माहिती बघूया, ते म्हणजे पेशवे. पेशव्यांच्या विषयी बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारला जातो. पेशव्यांचा क्रम लावा किंवा हे खालीलपैकी कोणते पेशवे पेशवे होते किंवा नव्हते ह्याच्याविषयी प्रश्न विचारला जातो. तर आपण पेशव्यांचा क्रम बघूया. तर मित्रांनो पहिले पेशवे होते बाळाजी विश्वनाथ पेशवे, त्यानंतर होते पहिले बाजीराव पेशवे, त्यानंतर तिसरे होते बाजीराव पेशवे, त्यानंतर चौथे होते माधवराव बल्लाळ पेशवे, त्यानंतर 5वे होते नारायण पेशवे, त्यानंतर 6वे होते रघुनाथराव पेशवे, त्यानंतर 7वे होते सवाई माधवराव पेशवे, त्यानंतर होते दुसरे बाजीराव पेशवे, त्यानंतर 9वे होते 9व्या आणि शेवटचे होते दुसरे नानासाहेब पेशवे. तर मित्रांनो